नमस्कार मित्रमंडळी, मी आपल्याला सगळ्यांनाच माहित असेल मी आपली कनक. कशा आहात आपण? मी अगदी बरी आहे. तर मित्रांनो, आजची जी व्हिडिओ आपण बनवतोय ना आपल्यासाठी, घरी बसून स्वतःचा व्यवसाय कसा करावा आणि कुठला व्यवसाय करावा, ह्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. ॲक्च्युली जे आपण स्क्रीनवरती नंबर प्रोव्हाइड केलेला आहेत ना, ते आपले मराठी पर्सन्सच आहेत, त्यांचाच नंबर आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची लँग्वेजचा प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर मला कस्टमरची रिक्वायरमेंट होती, जे ऑनलाईन टीम आहे आपली, तर तिकडनं मला एक सजेशन आलेला की मॅम तुम्ही एक व्हिडिओ बनवा जे घरी बसून स्वतःचा व्यवसाय करणार आहेत ना, त्यांना एक मोटिवेशनल व्हिडिओ बनवा, म्हणजे कशा पद्धतीनं बिझनेस ते करू शकतात. असे आम्हाला जास्तीत जास्त हाऊसवाईफ असलेल्यांचा आम्हाला जास्तीत जास्त कॉल येतो. आणि कुठला कलेक्शन ठेवावा, कशा पद्धतीनं आम्ही विक्रीला करावं. तर हे सगळ्या असे जनरली क्वेश्चन्स आहेत जे एक नवीन व्यवसाय करणारे हाऊसवाईफचा प्रश्न असतो. तर त्यांचा प्रश्न असाच आलेला आहे. तर आपण त्या प्रश्नांची उत्तर ह्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहोत. म्हणजे जसे की आता मला आमच्या ऑनलाईन टीम पासून आम्ही एक मीटिंग केलेलो, त्या मीटिंगमध्ये मला सर्वात जास्त हीच क्वेश्चन आलेलं होतं की मॅम आम्हाला बिझनेस करायचा आहे. भलेही बिझनेस करण्याचा जो मोटिव्ह असतो, आपल्याला पैसा कमवायचाच हा एक मोटिव्ह असतो, बरोबर. कुणालाही बिझनेस सुरुवात करायचं असेल तर आपण आपल्या पायावरती उभं राहावं, चांगल्या पद्धतीने आपण बिझनेस करावं, चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रॉफिट व्हावं. नुकसान व्हावं हे कोणालाही आवडत नाही, पण नुकसान होण्याचे कारणं पण भरपूर असतात. पण त्या कारणाला जर आपण इग्नोर केलात ना, तर ते कारण आपण रिपीट नाही केलं असेल ना, तर आपलं नुकसान होणार नाही याची गॅरंटी तर मी आपल्याला देऊ शकते. तर मित्रांनो, व्यवसाय कसा करायचा आहे, बिझनेसमध्ये किती प्रकारचं भांडवल लागतं, किती प्रकारचे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावं लागतं, हे सर्वात जास्त माहिती असणं आपल्याला फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, समजून घ्या की तुम्हाला एक स्वतःहून बिझनेस करायचाच आहे. मिनिमम आपण काय करूयात, इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण एक फर्स्ट पॉईंट घेऊयात आपण की इन्व्हेस्ट किती करायचं आहे, म्हणजे आपल्याला भांडवल किती प्रकारे आणि किती पद्धतीचं आपल्याला भांडवल असणं फार गरजेचं आहे. तर सर्वप्रथम इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिनिमम जर तुम्ही घरी बसून करत असाल ना, तर मिनिमम 30,000 किंवा 40,000 किंवा 50,000च्या वरती तुम्ही ठेवू शकता. मी एवढा अमाऊंट का सांगते, 5,000 पासून पण आपण सुरुवात करू शकतो ना, 10,000 पासून पण सुरुवात आपण करू शकतो ना. तर नाही मित्रांनो, ह्याच्यामध्ये मेन नुकसान, जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की नुकसान होण्याचे भरपूर कारण असतात. त्या नुकसानीला आपल्याला इग्नोर करायचं आहे. आपल्याला बिझनेस चालवायचा असेल तर काही गोष्टी आपल्याला मेहनत करणं फार गरजेचं आहे. जसं की असं नाहीये की आपण आता बिझनेस टाकला आणि आपल्याला आत्ताच प्रॉफिट मिळालं आणि आत्ताच आपण पुढे गेलो, असं नाहीये मित्रांनो. कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही बिझनेसला जर तुम्हाला कुठल्या दुसऱ्यांच्या हाताखाली काम देखील करायचं असेल ना, तरीही तुम्हाला मेहनत केल्यावरच पैसा मिळेल, हे तर तुम्हाला माहितच असेल ना. तर बिझनेस करायचा आहे ना, तर बिझनेसमध्येही तुम्हाला स्टार्टिंगला आपला मेहनत दाखवावंच लागतं. तर तुम्हाला मेहनत करण्यासाठी मिनिमम एक 30,000, 40,000, 50,000चा मिनिमम भांडवल असणं फार गरजेचं आहे. का? तर मित्रांनो, आता समजून घ्या, तुम्हाला बिझनेस टाकायचा आहे तर तुम्ही एकतर डायरेक्ट जाणार होलसेलरकडे, नाहीतर तुम्ही डायरेक्ट जाणार मॅन्युफॅक्चररकडे, जे फॅक्टरी आहे, ज्यांच्याकडे फॅक्टरीमधून कलेक्शन बाहेर निघतं. हे 2 पॉईंट आहेत. 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून घ्या बरं का. एक जाणार तुम्ही होलसेलरकडे आणि एक जाणार तुम्ही मॅन्युफॅक्चररकडे. ज्यांना जास्त माहिती नसतं ते जातात होलसेलरकडे आणि ज्यांना जास्त माहिती असतात ते जातात मॅन्युफॅक्चररकडे. तर आपला कसं आहे, आपलाच अजमेरा फॅशन एक असा ब्रँड आहे जे स्वतःमध्येच एक मॅन्युफॅक्चरर आहे. तर याचा एक पॉईंट झाला. दुसरी पॉईंट झाले की जर तुम्ही एक डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडे जर परचेसिंग केलात ना, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट जे आहे ना, समजून घ्या, होलसेलरकडे तुम्ही घेतला तर मिनिमम तुम्ही 20% मार्जिन लावू शकता. जर तेच आपण फॅक्टरीमध्ये गेला तर तुम्हाला मिनिमम 40%, 50% तुम्ही मार्जिन लावू शकता. तेच त्याच्यामध्येच अंतर आहे मित्रांनो. आणि अशा काही हाऊसवाईफ असतात जे डायरेक्टली एक फॅक्टरीकडून जर तुम्ही परचेसिंग केलात ना, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने आपला प्रॉफिट तुम्ही कमावू शकता. तर ह्याच्यामध्ये 2 पॉईंट माहिती असणं फार गरजेचं आहे की तुम्हाला जायचं आहे फॅक्टरीकडून जे डायरेक्ट तुम्ही परचेसिंग करू शकता आणि तुमचा लॉस होणं तिथे तुम्हाला कमी प्रमाणात तुमचा लॉस होऊ शकतो. जर तुम्ही होलसेलरकडे गेलात ना, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला डिफरन्सेस सांगते. आपण एक काम करूयात, आपण तुम्हाला मी एक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगते. मी आपण हे राहिलं मॅन्युफॅक्चरर, हे राहिलं होलसेलर आणि हे राहिलं तुमच्यासारखे रिटेलर, जे तुम्ही घरी बसून स्वतःचा बिझनेस करायचा आहे ना, जे तुम्ही रिटेलमध्ये तुम्ही माल सेल करता तुम्ही तुमच्या कस्टमर्सना, ठीक आहे. आणि जर हे तुम्ही डायरेक्ट फॅक्टरीकडून घेतलात ना, जे होलसेलरचं कमिशन आहे ना, ते तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ऍड करू शकता.
म्हणजे रिटेलर आहात ना तुम्ही, होलसेलरचा जो मार्जिन त्यांनी लावतात ना, ते मार्जिन तुम्ही तुमच्या रिटेलरमध्ये लावू शकता. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट फॅक्टरीमध्ये परचेसिंग करू शकता. आणि फॅक्टरी सोबत जे जुळलेले आहेत ना, ते होलसेलर असतात किंवा सेमी होलसेलर्स असतात. तर तुम्हाला सेमी होलसेलरकडे जायचं नाही होलसेलरकडे जायचंय, तुम्हाला डायरेक्ट जायचं फॅक्टरीकडे. जर तुम्ही हे 2 लोकांचे जे कमिशन असतात ना, जे 2 लोकांचे त्यांचा जो प्रॉफिट असतो ना, ते तुम्ही मायनस करून तुम्ही तुमचा प्रॉफिट ऍड ऑन करून तुम्ही तुमचा मार्जिन चांगल्या पद्धतीने लावू शकता. ही राहिली आपण फॅक्टरीकडे. आता आपण वळूयात भांडवल. जर तुम्हाला सांगितले की भांडवल कितीपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे, आणि त्या भांडवलमध्ये 30-40 हजार मी तुम्हाला का सांगितलं होतं, कारण की आपण जर एक फॅक्टरीकडून परचेस केलं किंवा एक होलसेलरकडून तुम्ही जर परचेस केलात ना, तर तुम्हाला मिनिमम बल्क क्वांटिटीमध्ये स्टॉक घ्यावं लागतं. बल्क क्वांटिटीमध्ये म्हटलं तर कसा, आता आपलं तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल, जो पण आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तो सेट वाईजच दाखवतो. कुठलीही कलेक्शन आपण सिंगल पीसचा सेल नाही करत आहे. आपणच नव्हे तर तुम्हाला कुठल्याही फॅक्टरीशी जुळायचं असेल किंवा कुठल्याही होलसेलरशी जुळायचं असेल, ते काय करतात, तुम्हाला सेट वाईजच सेल करतात. जर तुम्हाला मिनिमम तुम्ही 30-40 हजारचा बजेट तुम्ही मिनिमम ठेवलात ना, तर तुम्हाला सेट येतील आणि सगळ्या प्रकारचे कलेक्शन तुम्ही ठेवू शकता. जर तुम्ही म्हणता ना की 5,000चा ठेवू शकत नाही का, 10,000चा ठेवू शकत नाही का, एका सेटमध्येच म्हणजे 2-3 सेटमध्ये तुमचा 5,000 जाईल ना, आणि त्या 5,000 मध्ये तुम्ही तुमचा काय कमाई करू शकता. कलेक्शनच तुमच्याकडे नसेल कस्टमर्सना दाखवण्यासाठी, तर तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तुमचा प्रॉफिट कमावू शकता सांगा बरं. तर त्याच्यामुळे आपला मेन उद्देश काय असतो, बिझनेस करायचा आहे ना, तर थोडा चांगल्या पद्धतीने करा. अजून थोडा अमाऊंट त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्रीज करा, डिक्रीज नका करू. त्याच्यामध्ये अजून तुम्ही तुमचं भांडवल, म्हणजे बिझनेस करायचा आहे, अजून 2-3 महिने वाट पहा, अजून एक 2-3 महिन्यामध्ये तुम्ही पैसा इकठ्ठा करा, जमा करा. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस करा. बिझनेस करण्यासाठी मित्रांनो मेहनत तर लागतेच लागते, सोबत आपला एक माइंड असतो, जो आपला मन असतो ना, त्या मनमध्ये म्हणजे असं नाही की फक्त आपली बॉडी मेहनत करते, नाही मित्रांनो, आपल्या हृदयाला आणि आपल्या मनाला देखील मेहनत करावं लागतं. तर ते एक मेन पॉइंट आहे की आपल्याला मेहनत करण्यासाठी मिनिमम आपल्याला बिझनेस सुरुवात करण्यासाठी एक एक्सपिरियन्स असणं गरजेचं नाहीये, पण मिनिमम आपल्याला बिझनेस करण्यासाठी आपल्याला आपला हेतू समजला पाहिजे की आपल्याला कस्टमर्सला कशा पद्धतीनं कलेक्शन आपल्याला दाखवायचं आहे, कुठल्या प्रकारचे कलेक्शन आपल्याला ठेवायचं आहे. भांडवलचं राहिलं गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, आपण आपल्या सोसायटीमध्ये राहता, कुठल्या सोसायटीमध्ये राहता आणि कुठल्या सोसायटी वाईज आपल्याला कलेक्शन ठेवायचं आहे. आता समजून घ्या तुम्ही राहता VIP सोसायटीमध्ये, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे मुली असो किंवा महिलाही असो, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम करणारे, तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला कलेक्शन ठेवायचं आहे. म्हणजे VIP सेक्टर वाईज तुम्हाला VIP कलेक्शन ठेवायचं आहे. जसं की पार्टीवेअर कॉन्सेप्ट नसो तर तुम्हाला कॉटन साडीजमध्ये किंवा प्रिंटेड साडीमध्ये जे फॅन्सी प्रिंटेड साडी असते ना, त्या प्रकारचे कलेक्शन, कुर्तीज ठेवायचं आहे तुम्हाला. अशा प्रकारचे कलेक्शन ठेवून तुम्ही तुमचा स्वतःचा एक सुरुवात पॅटर्न तुम्ही चालू करू शकता. जर तुम्ही मिडल एरियामध्ये राहता ना, मिडल एरियामध्ये राहत असेल तर तुम्ही थोडंफार नाईटीज घेऊ शकता, थोडंफार तुम्ही कुर्तीज घेऊ शकता, थोडंफार तुम्ही प्रिंटेड साडी, जे आपल्याकडे सुरुवात रेट आहे ना 45 रुपयापासून सुरुवात होते, तर तुम्ही थोडंफार तुम्ही साडीज घेऊ शकता. जसे की सगळं मिक्सिंग करून तुम्ही एक 30 ते 40 हजारचा तुम्ही आपला भांडवल लावू शकता. ही राहिली गोष्ट की कुठल्या सोसायटीमध्ये कशा प्रकारचे कलेक्शन ठेवायचं आहे. तर मित्रांनो, हे जे बिझनेस करायचे काही पॉईंट्स असतात ना, ते पॉईंट्स तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ स्पेशली बनवते आणि कशा पद्धतीने बिझनेसला पुढे आपल्याला ढकलायचं आहे ना, ते मी तुम्हाला एक एक्झाम्पलमध्ये सांगते. तर मित्रांनो, बिझनेस करण्यासाठी ना आपल्याला ऑफलाईनच नव्हे तर ऑनलाईन सेक्टरमध्ये पण आपल्याला उतरवायचं आहे. कशा पद्धतीनं, जर तुम्हाला ऑनलाईन मध्ये चढायचं असेल तर भरपूर प्रकारचे सोशल मीडिया, जसं की तुम्हाला माहितच असेल, तुम्ही आता ह्या युगामधले तुम्ही युवक आहात, तर तुम्हाला माहितच असेल फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, कितीतरी भरपूर वगैरे ऍप्स आहेत, यूट्यूब आहेत, भरपूर सोशल मीडिया आहे. तर सोशल मीडियामध्ये तुम्ही तुमचा एक छोटासा एक अशा प्रकारे एक व्हिडिओ बनवू शकता. व्हिडिओ बनवून तुम्ही ऑनलाईन मध्ये सुद्धा विक्रीला टाकू शकता. आणि तुम्ही फॅक्टरीकडून परचेसिंग करता म्हटलं तर त्याचा मागचा मेन हेतू काय की तुम्ही मिनिमम कमी पैशामध्ये तुम्ही सेल आउट करू शकता, जोपर्यंत कस्टमर तुमच्या हातात जमणार नाही, जोपर्यंत कस्टमर तुमच्या रिपीट येणार नाही. तर मित्रांनो, काही अशा गोष्टी आहेत जे तुम्हाला ट्रिक आहे जे तुम्हाला फॉलो करायचे आणि तुमचा बिझनेस इझिली वाढून जातं. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला की हे बिझनेस रिलेटेड कशा पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. अजून काहीतरी तुम्हाला क्वेश्चन्स असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कळवू शकता. नाही तर दिलेल्या स्क्रीनवरती नंबर्स आहेत, तिथे आपण कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देखील तिथून भेटून जातं. भांडवल, सोसायटी आणि आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन हे तिन्ही प्रकारमध्ये जर तुम्ही तुमचं डोकं लावलं ना, तर तुमचा मन लावणार ना, तुम्ही इझिली तुम्ही बिझनेस करू शकता. तर आय होप मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला खूपच आवडला असेल. मी आपल्याला मिळते अशाच पद्धतीने नेक्स्ट अमेझिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.